नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील टॉप 5 ज्यांना पब्लिकने देवाचा दर्जा दिला असे चर्चेत असलेले बैल पाहणार आहोत। आणि मित्रांनो, तुम्हाला समजत असेल महाराष्ट्रात असे देशात बैलगाडा क्षेत्राची किती क्रेज वाढलेली आहे। चला तर मग आज आपण टॉप 5 सुरू करूया। मित्रांनो, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका। शेवटला आपण एक मोठा ट्विस्ट सांगणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, भारदार शरीर, यष्टी मजबूत बांधा असं या बैलाची ओळख होती। जर हा बैल मैदानात आला तर त्याच्या समोर कोण गाडी झुपत नव्हती, एवढी या बैलाची मित्रांनो दहशत होती। या बैलाचं नाव तुम्हाला समजलं असेल, सप्तहिंद केसरी मोठा लक्षा, उत्तम पटेगावकर यांचा मोठा लक्षा। मित्रांनो, मोठ्या लक्षाने आपली एवढी कारकीर्द गाजवली की त्याला बैलगाडा क्षेत्रातील देव मानला जातो। तरी मोठा लक्षा मित्रांनो हा धनगर खिल्लार जातीचा बैल असून म्हणजेच लक्षा तसा शांत स्वभावाचा बैल, पण मैदानात एकदा उतरला की जणू त्याच्या अंगात कामावरच संचारायचं आणि लक्षा असा पळ घ्यायचा की लक्षाच्या आसपास कुठलीच गाडी नसायची। मोठ्या फरकाने लक्षा गाडी मारायचा। त्यानंतर मित्रांनो, आपला जो 4 नंबरचा मानकरी आहे तो म्हणजे घाटाचा राजा हिंद केसरी मन्या भाई। मन्या भाई बद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे। त्यामध्ये मन्या भाईने अनेक 2 व्हीलर 4 व्हीलर जेसीबी ट्रॅक्टरचा मानकरी मन्या घाटाचा राजा म्हणून ओळखला जातो। मित्रांनो, 10.35 सेकंदात रेस जिंकण्याचा रेकॉर्ड मन्या भाईच्या नावावर आहे। तो रेकॉर्ड अजून कोणीही मोडू शकलेला नाही। त्यानंतर मन्या भाईकडे अनगिनत अशा फायनली म्हणजे 20 पेक्षा अधिक चांदीच्या गदा, 240 पेक्षा जास्त चषक आणि बक्षिसांचा मानकरी हा मन्या भाई होता। त्यानंतर मन्या भाईने सप्तहिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, सह्याद्री केसरी, भारत केसरी असे केसरी किताब आपल्या नावावरती केले होते। राजू शेठ जवळेकर म्हणजेच मन्या भाईचे मालक यांनी सांगितलं, आदत वयात मन्याला बैल पुरत नव्हता, त्यामुळे मन्याचे जुने मालक कंटाळले होते। त्यांनी बैल न पुरल्यामुळे बैल विकला। 18 वर्षाच्या कारकिर्दीत मन्या भाईने देखील बरीच संपत्ती कमावली। मागच्याच वर्षी मन्याचा म्हणजे 26 फेब्रुवारी 2024 रोजी अंत झाला। त्यानंतर मित्रांनो, जशी आपली मराठी संस्कृतीमध्ये अंत्यसंस्कार अंत्यविधी केले जातात, त्याचप्रमाणे राजू शेठ जवळेकर यांनी मन्याचे अंत्यसंस्कार व अंत्यविधी केले। मन्याच्या अंत्ययात्रेला एवढी मित्रांनो गर्दी होती जशी एखाद्या सेलिब्रिटीच्या प्रमाणे असते। मन्या भाई देखील मित्रांनो सेलिब्रिटी सारखाच जगतात। त्यानंतर मित्रांनो, आपला 3 नंबरला येतोय तो म्हणजे सोनार पड्याला पडलेलं पांढरं सोनं। म्हणजेच मित्रांनो, सोनं सहसा पिवळं असतं, परंतु हे पांढरं सोनं आहे। ह्या बैलाची खासियत म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा भारतात असेल, या बैलाची शिंग फारशी चर्चेत असतात, तो म्हणजे त्याच्या शिंगांच्या रंगामुळे। मित्रांनो, आपल्याला समजलंच असेल बैलाचं नाव तो म्हणजे कुमारी रिया जयेश पाटील यांचा सोनार पाड्याचा मोठा सोन्या 50-50। मोठा सोन्या सध्या बैलगाडा क्षेत्रात तो निवृत्त झालेला आहे, परंतु मोठ्या सोन्याने देखील महाराष्ट्र, खाट, मुंबई अशी वेगवेगळ्या ठिकाणी मैदान गाजवलेले आहे। मित्रांनो, सोन्याने देखील आपल्या कारकिर्दीत अनेक बिनजोडची तसेच हिंद केसरी मैदान मारलेले आहेत। त्यामुळे मूळ चर्चेत असलेलं म्हणजे 2023 मधील पुसेगाव हिंद केसरी मैदान सोन्या आणि बकासूरने मारलं होतं। त्यानंतर सगळ्यात मोठ्या चुरशीचा सामना जो झाला होता तो म्हणजे राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि महबूब तसेच मोहिल शेठ धुमाळ यांचा बकासूर आणि सोन्यामध्ये जी मैत्रीपूर्ण बिनजोडची लढत झाली होती, त्यामध्ये मोठ्या सोन्याने बाजी मारली होती। ते मित्रांनो, लढत फार काळ चर्चेत होती। बैलगाडा मालकांचं आपल्या बैलांवरती किती प्रेम असं हे तुम्ही आता वेगवेगळ्या प्रकारे व्हिडिओतून बघितलं असेल। सध्याच घडलेला किस्सा म्हणजे मोठ्या सोन्याचं डोहाळे जेवण देखील जयेश शेठ पाटील यांच्याकडून घालण्यात आलं। तसेच मोठ्या सोन्याला कोणतंही वासरू होऊ देत त्याच्या वारसं नक्की करण्यात येईल असे जयेश शेठ पाटील यांनी सांगितलं। त्यानंतर आपला मित्रांनो 2 नंबरला येतोय तो बिनजोडचा बादशाह म्हणजेच कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर। मित्रांनो, मथुरने देखील अनेक बिनजोडची मैदानं तसेच हिंद केसरी मैदानं मारलेली आहे। पब्लिकच्या अंगानं पळत असताना बरीचशी बैल फाटी शिवतात, मधून तो मथुर असा एक बैल आहे जो पब्लिक तुडवत पडतो। पब्लिकचा भिताड म्हणजेच मथुरने देखील त्याच्या नावावर वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड केलेले आहेत। त्यामध्ये 10,000 पासून 10 लाखापर्यंत मथुरच्या नावावर अनेक बिनजोड बक्षिसं आहेत। जसं एखादा पिक्चर त्याच्या गाण्यामुळे हिट होते, तसा मथुरचे देखील मित्रांनो अनेक गाणे हिट आहेत। सर्च मारून बघा, नक्कीच तुम्हाला
आणि ज्याप्रमाणे मथुर बैलाची क्रेज महाराष्ट्रात आहे त्याप्रमाणे मथुरचे माल राहुलभाई पाटील यांची देखील क्रेज पूर्ण बैलगाडा क्षेत्रामध्ये दिसून येते। एक नंबरचा जो नंदी आहे त्याला बघून बैलगाडा क्षेत्रामध्ये लोक म्हणायला लागली की हा बैल शर्यत क्षेत्रासाठी बनलेला नाही, हा शर्यत क्षेत्रात पळू शकत नाही। मित्रांनो, गावठी खिल्लार जातीचा असलेला बैल म्हणजे आपला दशमहिंद केसरी बकासूर। बकासूरची देखील कारकीर्द खूप मोठी आहे, आपण या छोट्या शब्दात सांगू शकत नाही। बकासूरची अजून कारकीर्द पुढेच अशी चालू आहे। सध्याच्या काळात जर बैलगाडा क्षेत्रातील मोठ्या लक्षानंतर जर कोणाला देव मानला जातो तो म्हणजे आपला दशम हिंद केसरी बकासूर। बैलगाडा क्षेत्रातील बरीचशी हिंद केसरी मैदानं म्हणजेच कुसेगाव, पेडगाव, कोरेगाव अशी मोठमोठी हिंद केसरी मैदानं बकासूरने मारलेली आहेत। तसेच मित्रांनो, अनेक बिनजोडच्या शर्यती देखील बकासूरने मारलेल्या आहेत। 4 व्हीलर असतील, 2 व्हीलर असेल, अनेक मालाच्या गदा, ढाली असे बकासूरने कमवलेले आहेत। अनेक बक्षिसं बकासूरने कमवलेले आहेत। तर चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे इस्रायलच्या संशोधकाने बकासूरवरती संशोधनासाठी देखील 3 कोटीची मागणी केलेली आहे। बैलगाडा क्षेत्रामध्ये बकासूरची एवढी क्रेज आहे की अनेक विक्रमी मागण्या देखील बकासूरला आलेल्या आहेत। तसेच करारासाठी देखील मागण्या येतच असतात। साहेब ही मानाची पदवी देखील बैलगाडा शर्यत प्रेमींकडून बकासूरला बहाल करण्यात आलेली आहे। सध्यापुरतं मित्रांनो, बकासूरचा इतिहास खूप मोठा आहे, थोडक्यात सांगता येणार नाही, सध्यापुरते इतिहास थांबूया। त्यामध्ये मित्रांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये म्हटलं जातं की मैसुरी बैल असेल किंवा गावठी बैल असेल त्याचा फळ फारसा नसतो, परंतु या बैलांनी आपल्याला सिद्ध करून दाखवले की प्रत्येक बैलात पळण्याची धमक असावी, प्रत्येक बैल आपला इतिहास रचू शकतो। आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।